प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर गेल्या तर कार्यकाळ संपल्यानंतर राऊतांचा पत्ता कट होणार हे माहीत असल्याने राऊतांचा हा डाव आहे. काही दिवसांपूर्वी अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख आणि आता मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्त झालेल्या नवनाथ बन यांनी केली होती. म्हणजे राज्यसभा निवडणुकीसाठी सध्या महाविकास आघाडीत काही अलबेल नसल्याचे चित्र दिसून येते. अशात एकीकडे संजय राऊत शरद पवारांना उमेदवारी मवियाकडून दिली जाईल असं म्हणत असताना दुसरीकडे आदित्य ठाकरे प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर जाणार असा दावा करतात. पण खरी मेक इथेच आहे. शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठवून संजय राऊत काय मिळवू पाहतात, ते इतके आग्रही का आहेत आणि या हट्टाची राजकीय गणित नेमकी काय? चला समजून घेऊयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. 2 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील 7 खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्या महाराष्ट्रातील 7 खासदारांमध्ये धैर्यशील पाटील, भागवत कराड, फौजिया खान, शरद पवार, प्रियंका चतुर्वेदी, रामदास आठवले आणि रजनी पाटील यांचा समावेश आहे. आता जर तुम्ही बारकाईनं या वाटपाकडे पाहिलं तर राज्यसभेच्या निवडणुका या आमदारांच्या संख्येवर अवलंबून असतात. विधान भवनातील आमदार मतदान करतात आणि ठराविक कोटा पूर्ण झाल्यानंतर त्या पक्षाचे खासदार राज्यसभेत निवडून येतात. आता या कोट्यानुसार संख्याबळ पाहिलं तर आरामात महायुतीचे 6 खासदार निवडून येऊ शकतात आणि महाविकास आघाडीची संख्याबळ पाहता एकच खासदार निवडून येऊ शकतं. पण यावरूनच महायुतीमध्ये गोंधळ आणि आग्रह दावेदारी सुरू आहे. संपूर्ण महाविकास आघाडीची आमदार संख्या फक्त 49 आहे. त्यामुळे फुटीची शक्यता, बंडखोरी आघाडीत नाकारता येत नाही. आता निवडणुका जाहीर होणार याची चाहूल लागताच महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार आता परत राज्यसभेवर जातील का आणि जाण्यासाठी इच्छुक असले तर त्यांना काँग्रेस आणि शिवसेना बळ देणार का असा सवाल उपस्थित होत होता. अशा वेळी खासदार संजय राऊतांनी एक विधान केलं आणि महाविकास आघाडीकडून शरद पवारांना राज्यसभेवर पाठवलं जाणार हे फिक्स असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावेळी संजय राऊत म्हणाले होते, माझी मध्यंतरी शरद पवारांशी चर्चा झाली. शरद पवारांना राज्यसभेवर जाण्याच्या विषयाच्या संदर्भात मी त्यांचं मत विचारलं. तेव्हा शरद पवारांनी मला सांगितलं की राज्यसभेची ही निवडणूक ते पुन्हा लढवणार आहेत. मग आता यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात चर्चा सुरू आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि 60 वर्षापेक्षा जास्त संसदीय कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. पण इतकंच झालं असं की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला जोर आल्यानं काँग्रेसनं स्वतंत्र भूमिका घेण्याचं ठरवलं. हे सुरू असताना दुसरीकडे अचानक आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदी यांना ठाकरे गटाकडून राज्यसभेवर पाठवलं जाईल असं विधानच केलं. संख्याबळ पाहता ठाकरेंकडे जास्त आमदार असल्यामुळे आमचाच उमेदवार जाणार, त्यातही प्रियंका चतुर्वेदीच जाणार असं थेट आदित्य ठाकरेंनी घोषित करून टाकलं. आणि मग राऊतांना शरद पवारांना राज्यसभेत पाठवायचं होतं का? राऊत आणि आदित्य ठाकरे यांचा समन्वय नाही का? अशा चर्चा सुरू झाल्या. पण खरंच असं काय आहे का? तर हे आता आपण थोडंसं इथलं गणित समजून घेऊयात. ते समजून घेणं गरजेचं आहे. आता मवियाकडे बघायला गेलं तर त्यांच्याकडे 49 आमदार आहेत. ठाकरेंचे 20, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 10, काँग्रेसचे 16 आणि बाकी घटक पक्षांचे. आता ठाकरेंचा उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांना 16 जणांची आवश्यकता आहे. शरद पवार चंद्र गटाला 27 तर काँग्रेसला 21 मतांची गरज आहे आणि ही मतं आघाडीतील घटक पक्षाकडूनच पूर्ण होणार आहेत. आणि ठाकरेंचे आमदार जास्त असल्यामुळे आदित्य ठाकरेंनी त्या खासदारकीच्या जागेवर दावा केलाय. आता हा दावा केल्यानंतर राऊत आणि ठाकरेंमधील मतभेद जेव्हा समोर आले तेव्हा नवनाथ बन यांनी लगेच टोला लगावला आणि ते म्हणाले, मराठीचा मुद्दा उपस्थित करून प्रियंका चतुर्वेदी यांचा राज्यसभा निवडणुकीत पट्टा कट करण्याची संजय राऊत यांची चाल आहे. रोटेशनचा मुद्दा पुढे करत यावेळी राज्यसभेवर शिवसेनेचा खासदार असेल असं विधान आदित्य ठाकरे करत असले तरी राऊतांची तशी इच्छा नाही. प्रियंका या अमराठी असल्याने राऊतांचा हा डाव असून यावेळी राज्यसभेवर उभाटाला संधीच मिळू नये हीच राऊतांची मनोमन इच्छा आहे. आता बघा, खरंच असं का आहे का हो? तर इथं थोडंसं गणित समजून घेऊया. 2022च्या राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत विजयी झाले आणि खासदार म्हणून निवडून आले. आता पुढील टर्मच्या गणितावर चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली तर पुढील फेऱ्यामध्ये म्हणजे पुढे आता त्यांची टर्म संपणार आहे 2027 मध्ये, म्हणजे परत 2027ला खासदारकीच्या निवडणुका लागतील आणि यावेळी महाविकास आघाडी समोर जागा वाटपाचं पुन्हा एकदा गुंतागुंतीचं समीकरण उभं राहू शकतं असं राजकीय वर्तुळात बोललं जाते. आता विरोधकांचा असा आरोप आहे की जर यावेळी म्हणजे आता हा जो कोटा आहे राज्यसभेच्या खासदाराचा तो ठाकरे गटाकडे गेला तर पुढच्या वेळी मित्र पक्ष मग तो राष्ट्रवादी किंवा काँग्रेस राज्यसभेच्या पुढच्या वेळेच्या निवडणुकीवर दावा करू शकतात. मागच्या वेळी तुमच्या खासदाराला संधी दिली, आता आमची पाळी.
असं म्हणू शकतात. संख्याबळ जवळपास म्हणजे संख्याबळ आहे ते जवळपास तसंच राहिल्यास पुढच्या टर्ममध्ये महाविकास आघाडीतून देखील एकच उमेदवार निवडून येण्याची शक्यता असणार आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडी सावध पावलं टाकत असल्याचं म्हणलं जाते. मग याच पार्श्वभूमीवर विश्लेषकांचा आणि विरोधकांचा असा दावा आहे की जर यावेळी म्हणजे आत्ताच्या टर्मला हा जो खासदारकीचा कोट आहे तो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेला आणि शरद पवारांना उमेदवारी देण्यात आली, तर पुढच्या फेरीत म्हणजे पुढची जी निवडणूक आहे 2027-28ची, या फेरीत ठाकरे गट आता आमची बाई असं म्हणत या जागेची मागणी करू शकते आणि यावेळी संजय राऊत देखील या ठिकाणी खासदारकीसाठी उभे असतील. त्यामुळे संजय राऊत यांची खासदारकी टिकवण्याचा हा राजकीय डाव आहे, त्यांना हाच राजकीय डाव साधायचा आहे असं विरोधक आरोप करतायत. अर्थात हा विरोधकांकडून मांडला जाणारा आरोप आणि राजकीय अर्थ लावण्याचा भाग आहे. पण जेव्हा ही चर्चा सुरू झाली, हे आरोप झाले, तेव्हा संजय राऊत पुढे येऊन जेव्हा संजय राऊतांना हे विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, मला याविषयी माहिती नाही, मी पक्षाच्या निर्णयाशी कायम बांधील असलेला एक नेता आहे, पण जर शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्याच्यावर चर्चा करावी लागेल, इतकंच मी बोललो, मी कोणाचंही नाव घेतलेलं नाहीये असं संजय राऊत म्हणाले. म्हणजे शरद पवारांचं नाव मी सुचवलं नाहीये असं त्यांना म्हणायचंय. दरम्यान संजय राऊत पक्ष नेतृत्वाचा निर्णय मान्य करतील का, म्हणजे तो त्यांना करावाच लागणार आहे. पण मग प्रश्न असा उपस्थित होतो की दुसऱ्या बाजूंना जर आता पाहिलं ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत तिथं सुप्रिया सुळेंनी देखील शरद पवारांसाठी लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. त्यांनी लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे संकेत दिलेत. यासोबतच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचंही सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. मग आता प्रश्न मोठा असा आहे की या लॉबिंग आणि चर्चेच्या पार्श्वभूमीवर खरंच राज्यसभेची उमेदवारी महाविकास आघाडी शरद पवारांना देईल का, आणि मग तसं झालं तर संजय राऊत यांची पुढील खासदारकी सुरक्षित राहू शकते. पण नेमकं काय होईल हे या घडीला सांगता येत नाही. हे जेव्हा नावे जाहीर होतील तेव्हाच पाहता येईल. मात्र या सगळ्या घडामोडींवर संजय राऊतांवर करण्यात आलेल्या आरोपावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.